हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा मराठी हा विषय आहे. त्यामधला दुसरा जो धडा आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनेलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे सगळे स्वाध्याय अपलोड केले जातील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जरूर एंडपर्यंत बघा. आणि आता आपण पहिला प्रश्न स्टार्ट करतो आहोत. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. तर पहिली आकृती काय दिलेली आहे बघा. गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. त्यामध्ये पहिला येणार, काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. दुसरा, दोन प्रवासी दगडी वाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या. तिसरा, काही जणांनी बुक स्टॉल वरून वर्तमानपत्र घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले. चौथा, ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले, मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या. त्यातील प्रश्न आ, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. पहिला, पासपोर्ट मिळवला. दुसरा, व्हिसा काढला. तिसरा, 4 सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले. आणि चौथा, काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, योग्य विधाने शोधा. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, योग्य विधान शोधा. त्यामधील पहिलं बघा विधान, लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. दुसरं आहे, म्हातारा व तरुण करोडपती होते. तिसरा आहे, तरुण वकिली करायला परदेशात जात होता. आणि चौथा आहे, दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. तर उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, उत्तरामध्ये पर्याय चौथा, दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण, हे उत्तर यातलं योग्य आहे. आता प्रश्न आ, एक म्हातारा, त्यातला पहिला पर्याय, म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. दुसरा, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. तिसरा, म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. आणि चौथा, म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. तर उत्तर आहे पर्याय दुसरा, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. हे विधान योग्य आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहा. त्यातील प्रश्न अ, समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे म्हणजे पाठाच्या आधारे लिहा. विद्यार्थ्यांनो, उत्तर बघा. भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला
काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्य सुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एकतर प्रवासामध्ये उचलले भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा, अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशांनी केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. त्यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशाला ही तसे आश्चर्य वाटले, यात काहीच नवल नाही. प्रश्न आ. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. तर बघूयात आपण याचं उत्तर. सुरुवातीला ते दोघजण काका पुतण्याच आहेत असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशाची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे 10 कोटी 80 लाख 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेत मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा भाग जो आहे हा खूपच इंटरेस्टिंग आहे. खेळूया शब्दांशी. चला बघूयात यामध्ये काय आहे. प्रश्न अ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, विधानार्थी आहे, आज्ञार्थी आहे, प्रश्नार्थी आहे, हे आपल्याला ओळखून लिहिण्यास सांगितले आहे. तर प्रश्न पहिला, राजा तुझं इंग्लंडला जाणं फिक्स झालंय ना? तर हे जे उत्तर याच्यामध्ये उत्तरामध्ये लिहायचं आहे हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य. तसेच याच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य सहज ओळखणे सोपं आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे.
दुसरं, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. तर उत्तरामध्ये विधानार्थी वाक्य असं लिहायचं आहे. तिसरं, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. तर हे जे वाक्य आहे हे आज्ञार्थी आहे, त्यामुळे उत्तरामध्ये आज्ञार्थी वाक्य असं लिहायचं आहे. चौथं, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे हे जे वाक्य आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न आ, खालील तक्ता पूर्ण करा. तर अशा प्रकारे आपला हा तक्ता पूर्ण केलेला आहे. शब्द, त्याचा मूळ शब्द आणि त्याचे सामान्य रूप काय आहे. पहिलं, भावाला त्याचा मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप आहे भावा. दुसरं, शाळेतून मूळ शब्द आहे आपलं शाळा आणि सामान्य रूप आहे शाळे. तिसरं, पुस्तकांशी, तर यातला मूळ शब्द जे आहे ते आहे पुस्तके आणि सामान्य रूप आहे ते आहेत पुस्तका. चौथा, फुलाचा, तर मूळ शब्द फूल हा आहे, सामान्य रूप आहे फुला. पाचवं, आईने, तर यातला मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप सुद्धा आहे आई. प्रश्न ई, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. चला तर विद्यार्थ्यांनो पटपट बघूयात आपल्याला काय शब्दसमूह दिलेले आहेत. पहिला, गप्पा रंगणे, तर याचा वाक्यात उपयोग काय आहे बघा. माझ्या वाढदिवसा दिवशी, इथे माझ्या असेल, ठीक आहे, माझ्या वाढदिवसा दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांशी, माझ्या मित्रांशी छान गप्पा रंगल्या. दुसरा, पंचायत होणे, उत्तर, रोज येणारी बस आज वेळेवर न आल्याने प्रवाशांची पंचायत झाली. प्रश्न ई, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. जर एक वचनी असेल तर त्याला आपल्याला अनेक वचन वाक्य बनवायचं आहे. शब्दाचं वचन बदलायचं आहे. पहिला बघा, त्यांचा खेळातील दम संपत आला. आता या ठिकाणी त्यांचा म्हणजे अनेक आहे, तर आपल्याला ते एक वचन बनवायचं आहे. तर उत्तरामध्ये त्याचा खेळातील दम संपत आला. तसेच दुसरं, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. आता खेळाडूला म्हणजे एक खेळाडू आहे, इथे एक वचन आहे, याला आपल्याला अनेक वचन बनवायचं आहे. मग उत्तरामध्ये काय येणार, कॅप्टनने खेळाडूंना, खेळाडूंना म्हणजे अनेक खेळाडूंना इशारा दिला. तिसरं बघा, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आता सामना म्हणजे एकच सामना, तर याचा आपल्याला अनेक वचनी बनवायचा आहे. मग उत्तरामध्ये क्रीडांगणावर अंतिम सामने म्हणजे अनेक सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्या या पाठाचा स्वाध्याय सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.